भावांनो, सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. आठवणींचे वादळ उठुनी, अश्रूंचे बांध फुटुनी, हृदय येते भरुनी, जाशील इतक्या लवकर निघुनी, नव्हते स्वप्निले कुणी, शून्यामधुनी विश्व निर्मुनी, कीर्ती सुगंध वृक्ष फुलवुनी, कमी वेळेत आमचं नाव गाजवुनी, तुझी मूर्ती कायम राहील रे मनी. रायफल वागा अमर झालास जीवनी, अमर झाला जीवनी. मंडळी नमस्कार, तुमचा लाडका रायफल बोलतोय. अहो, आंग्रेवाडीचा रायफल बोलतोय. 2-3 दिवस झालं मला इथं देवा घरी येऊन. देव ज्या देवाकडे सगळं काही आहे, पण कसल्याच गोष्टीची कमी नाही. इथं कमी आहे ती माझ्या सगळ्या जीवलगांची, माझ्या सगळ्या काळजातल्या माणसांची. ती माणसं मला इथं दिसत नाहीत. माझी आंग्रेवाडी हीच माझी पंढरी आणि माझी आंग्रेवाडी हीच माझी अयोध्या. आता तुम्ही विचारात पडला असाल ना, रायफल असा का बोलतोय? सांगतो मंडळी, सगळं काही सांगतो. ही कहाणी आहे माझ्या आणि माझ्या जीवलगांची. 21 जून 2024 पावसाळ्याचे दिवस होते. तो दिवस माझ्या आयुष्यातील सोनेरी दिवस होता. तिथून पुढे माझ्या आयुष्याचं पानच पलटलं आणि एक नवा अध्याय चालू झाला. आंग्रेवाडीचा रवी दादा आणि त्याचे काही साथीदार कासारवाडीला मला बघायला आले होते. बघता क्षणी सगळेच माझ्या प्रेमात पडले. कुठल्याही गोष्टीचा विचार न करता क्षणातच त्यांनी माझी खरेदी केली. त्यावेळी माझं रूप अगदी तसंच होतं. कुणीही सहज प्रेमात पडावं असं सौंदर्य होतं. पांढरा शुभ्र रंग त्या कोयनूर हिऱ्याला सुद्धा लाजवेल असं माझं ते सौंदर्य होतं. नंतर त्या दिवशी आम्ही आंग्रेवाडीला गेलो. तिथून पुढे सुरू झाला तो माझा सोनेरी प्रवास. सगळ्यांसोबत अगदी मी असा मिळून मिसळून राहिलो की मला या सगळ्या माणसांची सवयच झाली हो. या सगळ्यांना बघितलं नाही ना, कधी कधी घशाखाली घास पण उतरायचा नाही. जणू काय मी या सगळ्यांच्या प्रेमातच पडलो. पोटच्या लेकराकडे दुर्लक्ष करून पोटच्या लेकरापेक्षा जास्त यांनी माझा सांभाळ केला हो. माझ्या सभोवताली असणारा चिमुकला वर्ग, प्रत्युष दादा, अर्चित दादा, अन्वित दादा, आराध्या दिदी, तृष्णिका दिदी, दिविशा ताई, कुठेतरी त्या चिमुकल्यांचं मी काहीतरी देणं लागत होतो. त्यांच्या नावाशी माझं नाव जोडलं गेलं होतं. ज्या दिवशी हे नाव जोडलं ना, त्याच दिवशी ठरवलं होतं आता हे नाव संपूर्ण महाराष्ट्रभर गाजवायचं आहे. अहो, महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण हिंदुस्थानभर गाजवायचं आहे. तशी सुरुवात पण माझी दमदार झाली हो. रवी दादा, आबा, बापू, महाराज दादा, महेश भाऊ, किशोर दादा, अक्षय आप्पा, आकाश दादा, स्वप्नील दादा, या सगळ्या जीवलगांनी माझ्या नियोजनाची मोहीम हाती घेतली. अगदी निस्वार्थपणाने या सगळ्यांनी मला जीव लावला. पण या सगळ्याची परतफेड मला जास्त काय करता आली नाही. खूप लवकर साथ सोडली त्यांची. मी गेल्यानंतर या सगळ्यांची काय अवस्था असेल याचा मी विचार सुद्धा करू शकत नाही हो. खरंच या सगळ्यांची माफी मागायची आहे. मला खूप काय करायचं होतं तुमच्यासाठी. त्या सगळ्या इच्छा आणि ती सगळी स्वप्न अपुरी राहिली. स्वर्गीय मयूर दादाची इच्छा होती मी कुठला तरी मोठा किताब जिंकावा. ती इच्छा पूर्णच राहिली. मला कराल ना माफ? मला सांगा ना, कराल ना माफ मला? तुम्ही म्हणायचा, रायफल तो आम्हाला कधीच सोडून जाऊ नको. पण मी तुमचा शब्द मोडला. नियती पुढं आणि या काळा पुढं माझं सुद्धा काही चाललं नाही हो मालक. मलाही तुम्हाला सगळ्यांना सोडून जायचं नव्हतं हो. पण जे लिहिलंय त्याला कोणी टाळू शकत नाही. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांची माफी मागतो. खूप लवकरच साथ सोडली तुमची. तुमच्या सगळ्यांना जो त्रास होतोय ना, त्याची मला पूर्णपणे कल्पना आहे हो. अजून खूप काही सांगायचं आहे सगळ्यांविषयी. मला अजून एक घर मिळालं, ते म्हणजे कडेपूरचं. कारण पुणे भागात जास्त मैदानं होत नव्हती, म्हणून सगळ्यांनी मला कडेपूरच्या अजय भाऊकडे पाठवलं होतं. तिथं मला दुसऱ्यांदा माझे आई वडील मिळाले. आई बाबा हातातलं सगळं काम सोडून माझ्या जवळ बसायचे. आयुष्याचं सार्थक तेव्हाच झालं होतं, कारण या रायफलला जिथं जाईल तिथं जीवाभावाची माणसं मिळाली. कडेपूरची आई तर कायम माझ्या सोबत बोलायची. मला म्हणायची, रायफल एखादं मैदान कमी पडालच तरी काय हरकत नाही बाळा, पण स्वतःची काळजी घेत जा. तुमच्या या सगळ्या मंडळींचा स्पर्श अजूनही अंगाला अगदी तसाच कुरवाळत आहे. या स्पर्शाला तुमचा रायफल कायमचा मुकला हो, कायमचा मुकला. अजय दादा, बबलू दादा, अमोल दादा, सूरज दादा हे माझे भाऊ, माझे जीवलग. त्यांनी माझ्या सेवेत कधीच कसलीच कमी भासून दिली नाही.
माझी गाडी हाणणारे माझे लाडके ड्रायव्हर अच्युत ड्रायव्हर आणि संग्राम ड्रायव्हर, त्यांच्या नावातच रन मशीन होतं. त्यांच्या आवाजावर पळून लोक मला सुद्धा रन मशीन म्हणायला लागले होते. अच्युत दादा आणि संग्राम दादा, तुमची पण माफी मागतो. माफ करा मला, कारण इथून पुढे तुम्हाला माझी गाडी हाणायला मिळणार नाही हो. तुमचा लाडका रायफल तुम्हाला सोडून कायमचा निघून गेला. माझा शर्यत प्रवास थोडासा सांगावासा वाटतो. जास्त नाही, पण 10च मैदान खेळलो. त्या 10 मैदानापैकी 7 मैदान गुलालात राहिलो. खूप मोठ्या मोठ्या जीवलगांसोबत पळालो. त्यांची सुद्धा खूप आठवण येते. मानगरचा वादळ, मुरुमचा सुंदर, नाशिकचा रामाशेठ, घरनेंकीचा राजा, अमन भैयाचा हरण्या, माझा गुरु, माझ्या दावणीचा माझा मोठा भाऊ संभादादा, यांची सुद्धा खूप आठवण येते. इथं देवाघरी प्रत्येक क्षणाक्षणाला तुमच्या सगळ्यांचीच आठवण येते हो. या सगळ्या आठवणी ऐकताना तुम्हाला रडायला येतंय ना? बघा ना, मी पण कसा आहे बघा ना. तुमच्या आयुष्यात आलो तेव्हा खूप आनंद घेऊन आलो, पण जाताना मात्र तुम्हाला खूप दुःख देऊन गेलो. प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू देऊन गेलो. तुमच्या सगळ्यांची स्वप्न मोडून गेलो. पण शब्द देईन, कुणाच्या ना कुणाच्या तरी रूपात पुन्हा हा रायफल तुमच्या दावणीला येईल. तुमच्या सगळ्यांना माहित आहे, रायफल दिलेला शब्द कधीच मोडत नव्हता. जिथं मालकाच्या आणि त्याच्या चाहत्यांच्या इज्जतीचा सवाल आला ना, तिथं त्याने त्या मैदान गाजवलंच. येतोय लवकरच, पुन्हा येतोय तुमच्या सगळ्यांचा लाडका महाराष्ट्र केसरी रायफल. शेवटी एवढंच सांगेन, विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही. विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही. घेईन जन्म पुन्हा हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझ्या नियतीने, पुन्हा उडेन मी. मला अडवू शकेल अशी भिंत नाही, अशी भिंत नाही, अशी भिंत नाही.